Good morning, students. Today we are starting with the next point and the last point of this chapter, that is the harmful microorganisms. Up till we are discussing about the useful microorganisms. In that we are studying lactobacilli, rhizobium, yeast, that is a type of fungi. Now we are moved towards the harmful microorganisms. In that the first harmful microorganism is fungi. जसं फंगाय यूजफुल मायक्रोऑर्गॅनिझम, काही फंगायच्या व्हरायटी यूजफुल मायक्रोऑर्गॅनिझममध्ये आहेत, तशा काही व्हरायटी हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम म्हणून काम करतात. कॅन यू टेलमध्ये काही क्वेश्चन विचारलेत बघा तुम्हाला. विच चेंजेस डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल्स अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. जेव्हा पावसाळा, आता पावसाळा आहे बघा, तर पावसाळ्यामध्ये लेदरचे जे आपल्या वस्तू असतात, मग लेदरचे शूज असतील किंवा लेदरच्या बॅग्स असतील किंवा आपल्या सॅक असेल, आपली दप्तर असेल आपलं, तर त्याला बुरशी आलेली किंवा असं पांढरे डाग पडलेले तुम्ही पाहता, तर ही बुरशी आहे. इट इज अ टाईप ऑफ फंगाय अँड विच ग्रो ऑन दॅट डिकेइंग मटेरियल ऑर डेड मटेरियल अँड डिके दॅट मटेरियल. हे जे लेदर आहे आणि गनी बॅग्स आहेत, ज्याच्यामध्ये नैसर्गिक धागे आहेत, जी वनस्पतीपासून बनवलेलं आहे, ज्याला आपण गोनपाट म्हणतो, तर त्याच्यामध्ये हे जे कंटेंट आहेत, न्यूट्रिशियस कंटेंट आहेत, त्याच्यावरती हा फंगाय वाढतात आणि ते जे तुमचे आर्टिकल आहेत, मग ते लेदर आर्टिकल असतील किंवा गनी बॅग्स असतील, त्यांना खराब करतात. तर ते रेनी सीझनमध्ये एस्पेशली ही फंगाई जी आहे त्याची मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होते. सेकंडली, फॉर हाऊ लाँग आफ्टरवर्ड यू कॅन यूज दोज आर्टिकल्स. तर अशी खराब झालेली आर्टिकल्स आहेत ती तुम्ही जास्त काळ वापरू शकत नाहीत, कारण त्यांना भोकं पडतात किंवा ते त्यांना चीर जाते. तर असे वेगवेगळे त्यांचं जे डॅमेजिंग आहे ते डॅमेजिंग या फंगायकडनं केलं जातं. थर्ड क्वेश्चन आहे, वाय डज दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर अँड विंटर. मस्त क्वेश्चन आहे बघा हा, की हे जर रेनी सीझनमध्ये होतं ते समरमध्ये आणि विंटरमध्ये का नाही होत. तर याचं उत्तर आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा फेवरेबल सीझन असतो आणि जे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा फेवरेबल सीझन म्हणजे रेनी सीझन. कारण रेनी सीझनमध्ये हवेमध्ये मॉइश्चर लेवल, हवेमध्ये जी पाण्याची आर्द्रता आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे या रेनी सीझनमध्ये हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रचंड वेगाने वाढतात. आता तुम्हाला अंगणामध्ये वगैरे पण बघा, जे शेवाळ वगैरे दिसतं ते रेनी सीझनमध्येच एस्पेशली का दिसतं, विंटर सीझनमध्ये आणि समर सीझनमध्ये ते कुठे असतं. तर याचं उत्तर पण तेच आहे, रेनी सीझनमध्ये सर्वच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते अतिशय वेगाने वाढतात. तर हे त्याचं महत्त्वाचं उत्तर आहे. समर आणि विंटरमध्ये टेम्परेचर हाय आणि लो असं असल्यामुळे त्यांची वाढ होत नाही. त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण बघूया. मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगाय आर प्रेझेंट इन एअर. इफ दिस देर इज सफिशियंट मॉइश्चर, स्पोर्स जर्मिनेट ऑन द कॉटन फॅब्रिक. कशावरती वाढतात बघा. कॉटन फॅब्रिक म्हणजे तुमचे जे नैसर्गिक धागे आहेत त्याच्यावरती. गनी बॅग्स म्हणजे सांगितलं तुम्हाला गोनपाट. लेदर म्हणजे चामड्याच्या वस्तू आणि वुडन आयटम्स म्हणजे आपले दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, लाकडी ज्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती ही बुरशी तुम्हाला वाढलेली पाहायला मिळते. द फंगल हायफी, दॅट इज अ फायबर्स ऑफ फंगस, पेनिट्रेट डीप इन टू द मटेरियल इन टू ऑप्टेन न्यूट्रिशियस अँड रिप्रोड्यूस. दिस कॉज द मटेरियल टू वियर अँड बिकम वीक. तर फंगाई जेव्हा वाढते तेव्हा त्या फंगाईचे जे हायफी आहेत, म्हणजे त्या फंगाईचे जे पार्टिकल्स आहेत, त्याला आपण रूट्स म्हणू शकतो. तर ते जे रूट लाईक पार्टिकल्स आहेत फंगाईचे, ते आपल्या या वस्तूंमध्ये, लाकडी वस्तूंमध्ये, लेदरच्या वस्तूंमध्ये आतपर्यंत जातात. कशासाठी, तर न्यूट्रिशन जे आहे, त्यांचं जे फूड आहे ते त्या डेड मटेरियलमध्ये आहे आणि त्यातनं ते फूड घेतात आणि
स्वतःची ग्रोथ करून घेतात आणि रिप्रोडक्शनसुद्धा करतात आणि मोठ्या प्रमाणावर ही बुरशी जी आहे ती त्यावर वाढते आणि त्याच्यामुळे आपलं जे मटेरियल आहे ते वीक होतं आणि वियर होतं. वियर म्हणजे काय, तर ते विरळ असं होतं आणि वीक म्हणजे ते तुटतं लगेच. ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स, लेदर आयटम्स लाईक शूज, पर्सेस, बेल्ट्स एक्सेट्रा ऑन विच फंगाय हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लाँग. आणि असे जे घटक आहेत, मग ते बेल्ट असतील, शूज असतील, ते तुम्ही वस्तू जास्त वेळ वापरू शकत नाही कारण ते तेवढे स्ट्रॉंग राहत नाहीत किंवा ते तेवढे मजबूत राहत नाहीत. वुडन आयटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड. वुडन आयटम्स, आता तुम्हाला दरवाजाचा अनुभव असेल, लाकडी दरवाजा असेल तर तो पावसाळ्यामध्ये जाम होतो किंवा पावसाळ्यामध्ये तो घट्ट होतो. याचं कारणसुद्धा तेच आहे की लाकूड जे आहे ते ॲब्सॉर्ब करतं मॉइश्चर, हवेमधलं मॉइश्चर जे आहे ते ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे दरवाजे फुगतात, थोडे मोठे होतात आणि त्यामुळे ते इझिली बसत नाहीत. परत रेनी सीझन गेला की आपोआप तुमचे दरवाजे ते नॉर्मल होतात. तर अशा पद्धतीने हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्याला त्रासदायक ठरतात. मग आपले जे महागातले आयटम्स आहेत, महागातले ज्या वस्तू आहेत त्यांनासुद्धा ते खराब करू शकतात. व्हेरियस स्पीसीज ऑफ फंगाय ग्रो ऑन फूड आयटम्स. आता हे झालं लेदर आर्टिकल वगैरेचं. आता आपल्या घरामधले जे अन्नपदार्थ आहेत, जे एस्पेशली आपण साठवणीचे अन्नपदार्थ म्हणतो, मग त्यामध्ये पिकल्स आहेत, मुरब्बा म्हणजे आपण त्याला मुरांबा म्हणतो, जॅम आहे, सॉस आहे, चटणी आहे. तर हे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये वॉटर लेवल जास्त असते, तर अशा वस्तूंवरती, अशा अन्नपदार्थांवरती सुद्धा फंगाय लगेच अटॅक करतं आणि त्यामुळे त्यांची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन जर त्या फूड आयटममध्ये झाली तर ते सगळे अन्नपदार्थ आहेत ते फुकट जातात. याच्यामध्ये एस्पेशली ड्युरिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ द फंगाय रिलीज मायोटॉक्झिन, एक विषारी द्रव, ज्याला टॉक्झिन म्हटलेलं आहे, तसं एक विषारी द्रव फंगाय जी आहे ती त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करते आणि त्याच्यामुळे या मायोटॉक्झिन या पदार्थामुळे तुमचा जे पदार्थ आहे तो पॉयझनस होतो. त्यामुळे असे पदार्थ जर तुम्ही खाल्लेत तर तुम्हाला फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने अशी फूडमध्ये जर फंगाय ग्रो झाले असेल तर दॅट कॅनॉट बी इटन, तर ते तुम्ही अन्नपदार्थ खाणं हे अयोग्य ठरतं किंवा चुकीचं ठरतं. तर अशा पद्धतीने फंगाय हा पहिला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघितला. त्यानंतर सेकंडली आहे क्लोस्ट्रिडियम. सेकंडली त्याचं नाव दिलेलं आहे क्लोस्ट्रिडियम. आता क्लोस्ट्रिडियम काय आहे, तर क्लोस्ट्रिडियम इज अ बॅक्टेरिया. द बॅक्टेरिया विच स्पॉईल कुक्ड फूड, दॅट इज नेम्ड ॲज अ क्लोस्ट्रिडियम. या क्लोस्ट्रिडियमच्या अबाउट 100 स्पीसीज आहेत आणि ज्या एस्पेशली सॉईलमधून फ्री लिव्हिंग, काही सॉईलमध्ये राहणाऱ्या स्पीसीज आहेत. काही ज्या स्पीसीज आहेत त्या लिव्ह इन द ॲलिमेंटरी कॅनल ऑफ द ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे आपली जी अन्ननलिका आहे, या अन्ननलिकेमध्ये, मग ते जठर असेल, आतडं असेल, तर कोणत्याही ठिकाणी ह्या तर हे जे अन्नपदार्थ आहेत त्या अन्नपदार्थांमध्ये हे एस्पेशली वाढतात. त्याचबरोबर काही फ्री लिव्हिंगसुद्धा आहेत. द बॅक्टेरिया, आता ह्या बॅक्टेरियाचे शेप बघा वेगवेगळे आहेत. इथे तुम्हाला शेप दाखवले आहेत. क्लोस्ट्रिडियम टेटॅनी, क्लोस्ट्रिडियम पेट्रिजेन्स, क्लोस्ट्रिडियम बॉटिलियम आणि क्लोस्ट्रिडियम डिफिल्सी. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे शेप्स आहेत. तर रॉड शेप, इथं रॉड शेपचे आहेत, काही बॉटल शेप आहेत. तर असे वेगवेगळ्या शेपचे क्लोस्ट्रिडियमचे तुम्हाला शेप बघायला मिळतात ह्या बॅक्टेरियाचे. आणि हे जे एस्पेशली बॅक्टेरिया आहेत दॅट कॅनॉट विथस्टँड विथ द नॉर्मल ऑक्सिजन लेवल. हे नॉर्मल ऑक्सिजन लेवल जी आहे त्याला विथस्टँड किंवा त्याला जगू शकत नाहीत. यांना बिकॉज द एअर दे ग्रो इज अनएरोबिक कंडिशन, त्यांना अनएरोबिक कंडिशन लागते वाढ होण्यासाठी. त्यामुळे नॉर्मल ऑक्सिजन लेवल आहे त्याला ते ग्रो होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हे क्लोस्ट्रिडियम तुम्हाला सांगितलेले आहेत. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांनी क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया हा इलनेस हा सुद्धा जनरेट करू शकतो. तुमच्यामध्ये आजारपण सांगितलं, फूड पॉयझनिंग जे आहे ते एस्पेशली त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याचबरोबर अदर काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस,
प्रोटोझोआ फंगाय. आता तुम्ही सगळे आता जो व्हायरस अनुभवत आहे कोरोना व्हायरस, हा सुद्धा एक हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे. काय ते व्हायरसेस हे सुद्धा अतिशय हानिकारक असतात, अतिशय धोकादायक असतात. प्रोटोझोआ याच्यामध्ये प्रोटोझोआमध्ये अमिबा आहे, ज्याच्यामुळे अमेबिक डिसेंट्री होते. फंगाय, बॅक्टेरिया आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर असे सर्वच प्रकारचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते हार्मफुल कॅटेगरीमध्ये येतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट पॉईंटमध्ये सायंटिस्टची माहिती दिलेली आहे. इट वॉज बिलीव्ड दॅट मीट गेट स्पॉइल्ड ड्यू टू सम बॅक्टेरिया नेम्ड ॲज बॅसिलस टाईप ऑफ बॅक्टेरिया and that is a Clostridium botulinum responsible for the food poisoning जे आहे ते स्पेशल त्याच्यामुळे होतं. आणि टायफस जो आहे हा शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये इडा बँक्स्टन ऑप्टेन हायर एज्युकेशन. आता ह्या सायंटिस्टची माहिती तुम्हाला दिलेली आहे इडा बेस्टेनची, ज्यांनी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये हायर एज्युकेशन घेतलं. आणि त्यानंतर शी कंडक्टेड इम्पॉर्टंट रिसर्च ऑन द टॉक्झिन रिस्पॉन्सिबल फॉर द गॅस जनरेट अँड अँटीटॉक्झिन्स हार्मफुल फॉर द ट्रीटिंग इट. वाईल शी वॉज डुईंग रिसर्च ऑन द डिग्रेड डिसीज कॉल्ड टायफस नावाचा एक डिसीज त्यांनी डिक्लेअर केला. अँड दॅट फॉर हरसेल्फ कंडक्टेड द इन्फेक्शन. आणि याचा एक्सपेरिमेंट करताना त्या इडाला, त्या सायंटिस्टला सुद्धा या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं. बट शी ओव्हरकम अँड इट कंटिन्यूड हिज रिसर्च. पण याच्यातनं ती बरी झाल्या आणि त्यांनी त्यांचा रिसर्च कंटिन्यू केला. फॉर दिस वर्क ही इज ऑनर्ड विथ द टायफस मेडल इन 1947. 1947 साली त्यांना टायफस मेडल नावाच्या एका सन्मानाने सन्मानित केलं गेलं. कारण हा रिसर्च करताना आता तुम्ही बघता की कोरोना व्हायरस जो आहे तो कोरोना व्हायरस ते डॉक्टर जे ट्रीट करतात त्या कोरोना व्हायरसच्या पेशंटना, त्यांनासुद्धा कधीकधी त्याचं इन्फेक्शन होतं. तर या व्हायरसेसबरोबर आणि बॅक्टेरियाबरोबर काम करताना त्या लोकांना सगळ्यात जास्त त्या इन्फेक्शनचा धोका असतो. तर अशा पद्धतीने हा व्हायरस तुम्हाला इथे सांगितलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट तुम्हाला एक चार्टच दिलेला आहे, ज्या चार्टमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामध्ये फंगस किंवा कोणत्या पद्धतीचा पॅथोजन आहे. सगळ्यात पहिल्यांदा नेम ऑफ डिसीज दिलं आहे. त्यानंतर तो डिसीज कोणामुळे होतो, कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये होतो. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, कशामार्फत पसरतो. जसं आत्ता आपण कोरोना व्हायरस बघतो जो हवेमार्फत एस्पेशली पसरतो. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, तो रोखण्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायच्या आहेत, काय काळजी घ्यायची, कोणती काळजी घेतली. जसं आत्ता आपण कोरोना व्हायरसच्या संदर्भात बघतो आहे की हात व्यवस्थित रोजच्या रोज धुवायचे आहेत तुम्हाला, सारखा नाकाला आणि तोंडाला स्पर्श करायचा नाही आहे हाताने. त्यानंतर मास्क तुम्हाला वापरायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला ठेवायचं आहे. तसे या वेगवेगळ्या आजारांमध्ये कोणकोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सगळ्यात पहिला आहे एड्स. हा एड्स सगळ्यांना माहिती आहे. हा एड्स हे नाव नाही आहे, हे ॲब्रिवेशन आहे. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असा त्या प्रत्येक अल्फाबेटचा AIDS. ए फॉर ॲक्वायर्ड, आय फॉर इम्युनो, डी फॉर डिफिशियन्सी अँड एस फॉर सिंड्रोम असं ते एड्सचं पूर्ण रूप होतं. व्हायरस हा त्याच्यामध्ये पॅथोजन आहे. मोड ऑफ इन्फेक्शन एस्पेशली थ्रू ब्लड अँड सीमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर्स अफेक्टिंग फ्रॉम एड्स. तर असे त्याचे मोड ऑफ इन्फेक्शन आहेत. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय टाळायचं आहे, सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स, अवॉइड रिफ्यूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन. रियूज, जे रियूज केलेले इन्फेक्शन जे आहेत, इंजेक्शन्स आहेत आणि निडल्स आहेत ते तुम्हाला अवॉइड करायचे आहेत. कारण त्यातनं ब्लड हे जे आहे ते त्याचं मेन सोर्स आहे इन्फेक्शनचं. त्यानंतर हिपॅटायटिस हा सुद्धा व्हायरल डिसीज आहे, व्हायरसमुळे पसरतो. कंटामिनेटेड वॉटर आणि फूड. कंटामिनेटेड वॉटर एस्पेशली हिपॅटायटिस जो आहे तो पावसाळ्यामध्ये होतो, कारण कंटामिनेटेड वॉटर असतं.
काय उपाययोजना असणार आहे? क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर, स्वच्छ उकळून थंड केलेलं पाणी प्यायचं आहे. आणि स्टोरेज ऑफ फूड हे प्रॉपर ठेवायचं आहे. अन्न नेहमी झाकून ठेवायचं आहे, उघडं अन्न खायचं नाही आहे. त्यानंतर इन्फ्लुएन्झा हा आपला नॉर्मल व्हायरल फीवर आहे, ज्याला आपण साधा ताप म्हणतो, व्हायरसमुळे जो होतो. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन हा तुम्हाला एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे लगेच ट्रान्सफर होतो. पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, ज्याला ताप आलेला आहे अशा व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये न जाणं हा त्याच्यावरचा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे. मिसेल्स अँड चिकन पॉक्स, ज्याला आपण गोवर आणि कांजिण्या असं म्हणतो, हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. हे आपण कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन आहे. याच्यामध्ये वॅक्सिनेशन फार महत्त्वाचं आहे. आत्ता आपण कोरोना वॅक्सिनची सगळे आतुरतेने वाट पाहतो आहे, तशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा वॅक्सिनेशन जर केलेलं असेल तर तुम्हाला तो डिसीज होणार नाही आहे. अनकंटॅमिनेटेड फूड अँड क्लीन वॉटर, फूड आणि वॉटर जे आहे ते तुम्हाला क्लीन घ्यायचं आहे. त्यानंतर स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू हे 2 प्रकारचे फ्लू आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एस्पेशली, पूर्णच महाराष्ट्रामध्ये होती, पूर्णच भारतामध्ये होती, पण एस्पेशली पुण्यामध्ये या स्वाईन फ्लूने भरपूर रोग ते पसरवलेला होता. हा सुद्धा एक व्हायरल डिसीज आहे. याच्यामध्ये पण कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड ॲनिमल्स, एस्पेशली जो स्वाईन फ्लू आहे तो ॲनिमल, स्वाईन म्हणजे आपण जे डुक्कर म्हणतो, त्या डुकराच्या सानिध्यात किंवा डुकराच्या मार्फत त्याचं इन्फेक्शन होतं. आणि बर्ड फ्लू आहे हा एस्पेशली कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्यांना होणारा आजार आहे. तर अशा पद्धतीने हे 2 डिसीजेस आहेत. पर्सनल हायजीन याच्यामध्ये अँड प्रॉपरली कुक्ड मीट. आत्ता पण तुम्हाला कोरोना व्हायरसच्या संदर्भात सांगितलेलं होतं की प्रॉपरली कुक्ड, जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ते मांसाहार करताना तुम्हाला प्रॉपरली कुक्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजवलेलं अन्न तुम्हाला खायचं आहे. त्यानंतर डेंग्यू, सगळ्यांना माहिती आहे डेंग्यू हा डासामार्फत पसरतो. व्हायरल डिसीज आहे, हा सुद्धा व्हायरसमुळे पसरतो. मॉस्किटो बाईट, डासाच्या चावण्याने होतो. क्लिनिनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग द स्टोरेज ऑफ वॉटर, एस्पेशली स्टॅग्नेशन ऑफ वॉटर म्हणजे साठवलेलं जे पाणी आहे. आता आपण मुद्दामून साठवून ठेवत नाही उघड्यावर पाणी, पण छोटे छोटे जे करवंटे आहेत किंवा छोटे टायर आहेत तर याच्यामध्ये पाणी साठतं आणि त्याच्यामुळे या कोरोना या मॉस्किटोचे जे रिप्रोडक्शन आहे ते एस्पेशली तिथे जास्त प्रमाणात होतं. त्यानंतर निमोनिया हा बॅक्टेरियामुळे होणारा डिसीज आहे. एस्पेशली ड्रॉपलेट स्प्रेड बाय एअर, हा कोरोना व्हायरससारखाच पसरणारा आहे. ड्रॉपलेट्स जे इन्फेक्टेड पर्सनच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर पडतात त्याच्यामार्फत हा पसरतो. याच्यावरती सुद्धा वॅक्सिनेशन आहे. अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. त्यानंतर लेप्रसी, यामध्ये बॅक्टेरियल डिसीज आहे. लाँग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सनबरोबर लाँग टर्म कॉन्टॅक्ट जर असेल तर त्यामुळे हा एस्पेशली पसरतो. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. आता देअर बिलॉंगिंग्स म्हणजे काय, तर त्याच्या वस्तू, जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या कोणत्याही वस्तू आपल्याला वापरून चालत नाही. मग ते जेवणाचं ताट असेल, ग्लास असेल, कपडे असतील, चादर असेल, अंथरूण असेल, कोणत्याही वस्तू. त्यानंतर कॉलेरा आहे. कॉलेरा हा सुद्धा बॅक्टेरियामुळे पसरणारा आजार आहे. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर हा सुद्धा एस्पेशली पावसाळ्यामध्ये होतो, जिथे कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर असतं. क्लीन फूड अँड वॉटर जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हा आजार कधीही होणार नाही. त्यानंतर मलेरिया, सगळ्यांना माहिती आहे. हिवताप हा प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो. हा सुद्धा मस्किटो बाईटमुळे होतो. अनक्लीन सराउंडिंग, तुमच्या आजूबाजूला जर भरपूर घाण असेल तर एस्पेशली ह्या आजाराचा प्रसार होतो. क्लिनिनेस ऑफ सराउंडिंग तुम्हाला करायचं आहे. मगासारखंच सॅनिटेशन ऑफ वॉटर म्हणजे साठवलेलं जे पाणी आहे ते सगळं तुम्हाला ओतून टाकायचं आहे. कंट्रोलिंग मॉस्किटो जर तुम्ही कंट्रोल केलेत तर तुम्ही हा डिसीज कंट्रोल करू शकता. अँड लास्टली डॅन्ड्रफ, रिंगवर्म अँड स्कॅबिस. डॅन्ड्रफ, रिंगवर्म आणि स्कॅबिस हे फंगायमुळे होणारे डिसीज आहेत. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड हर बिलॉंगिंग्स, एस्पेशली आपण कॉम जो आहे, कंगवा जो आहे
तो एकमेकांचा वापरायचा नाही, त्याच्यामुळे डॅन्ड्रफ जो आहे तो होऊ शकतो. पर्सनल हायजीन जर तुम्ही ठेवलीत, वेळच्या वेळी जर केस धुतलेत, वेळच्या वेळी जर स्वच्छता ठेवलीत तर हा आजार होणार नाही आहे. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, आणि इन्फेक्टेड पर्सनशी कॉन्टॅक्ट तुम्हाला टाळायचा आहे. असे सगळे बिलॉंगिंग जर तुम्ही केलेत तर तुम्हाला हा जो डिसीज आहे तो होणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे काही महत्त्वाचे डिसीजेस, त्यांचे पॅथोजेन, त्यांचे स्प्रेडिंग आणि त्यांचे प्रिव्हेंशन, अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सचा तुम्ही स्वतः अभ्यास करायचा आहे आणि जर काही अडचण आली तर मला विचारायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला विच प्लांट्स अँड ॲनिमल डिसीज आर कॉज्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांची माहिती तुम्हाला नेटवरनं मिळवायची आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला हा जो धडा आहे तो पूर्ण आलेला आहे. तुम्ही एक्सरसाइज जो आहे, अतिशय सोपा एक्सरसाइज आहे, छोटा एक्सरसाइज आहे, तो एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोडवून त्याचे फोटोग्राफ्स मला पाठवायचे आहे. ठीक आहे, थँक्यू.